पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे चारित्र्यावर संशय घेणाऱ्या दारुड्या पतीचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेली आरोपी कुसुम शहाजी वाघमारे हिला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। या प्रकरणाची हकीकत अशी, पती पत्नीच्या वादामुळे काही वर्षे शहाजी आणि कुसुम विभक्त राहिलेले होते, परंतु पुन्हा शहाजी आणि कुसुम एकत्र राहत होते। या काळात शहाजी कुसुमच्या चारित्र्य संशयावरून तिचा छळ करत होता। यामुळे आरोपी कुसुम हिने पती शहाजी हा दारूच्या नशेत आहे याचा गैरफायदा घेत पोटात चाकू मारून त्याचा खून केला आणि दवाखान्यात पतीचा अपघात झाल्याची खोटी MLC नोंद करून दिशाभूल केली, खोटी माहिती दिली। या आरोपावरून कुसुम वाघमारे हिला पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती। आरोपी कुसुम वाघमारे हिचा जामीन अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला। त्यानंतर आरोपी कुसुम वाघमारे हिने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता। मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की मयत शहाजी याने दारूच्या नशेत स्वतःच पोटात चाकू खुपसून घेतलेला आहे, तसे त्यांनी डॉक्टरांपुढे सांगितले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी कुसुम वाघमारेचा जामीन अर्ज मंजूर केला। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे ॲडव्होकेट पंकज देवकर यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।